इराणमध्ये विविध ठिकाणी अमेरिकेकडून हल्ला करण्यात येतोय। इराणच्या सरकारी माध्यमांचं वृत्त आहे, होर्मुझमधील केशम बेटावर हल्ला करण्यात आलेला आहे। तर होर्मुझ जवळच्या पूर्व भागात स्फोटांचे आवाज रात्रभर ऐकू येत आहेत। खरं तर अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्यानंतर अमेरिकेनं करारा जवाब मिलेगा असा इशारा इराणला दिलेला होता आणि त्यानंतर इराणवर जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। अमेरिकेनं कुठं कुठं हवाई हल्ला केलाय, तर केशम आयलँड या ठिकाणी 6 बॉम्ब हल्ले, सिरिक आयलँडवर जलविद्युत प्रकल्पावर क्षेपणास्त्र डागलेलं आहे, होर्मुझ प्रांत आणि जस्क शहर यावर लक्ष केलंय। तर बुशब बंदर आणि अब्बास शहर यांच्यावर देखील क्षेपणास्त्र डागण्यात आलंय। इस्फान यावर देखील हल्ला चढवलाय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर जोडले गेलेत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। अमेरिकेनं खरं तर इराणला कालच इशारा दिलेला होता की आता सोडणार नाही, करारा जवाब मिलेगा। यातूनच आता जोरदार अमेरिकेकडून हल्ले करण्यात येत आहेत इराणवर। इराण उद्ध्वस्त करू असं ट्रम्प यांचं वक्तव्य आहे। नक्कीच लागवी पश्चिम आशियामध्ये स्फोटक परिस्थिती आहे, हेच या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवतात। मुळात आपल्याला माहित आहे की काल इराणनं अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर जे आहे, जे अटॅक हेलिकॉप्टर आहे, त्यावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला होता। सुदैवानं त्यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण 2 पायलट्स अमेरिकेचे जे होते त्यांना इमर्जन्सी इव्हॅक्युएट करावं लागलं। याचाच एक प्रकारे बदला म्हणून अमेरिकेनं सुद्धा जे आहे जबरदस्त हल्ले इराणच्या सदन इराणमध्ये दक्षिणेला असणारे काही महत्वाची जी बंदर आहेत, ज्यामध्ये बंदर अब्बास त्या ठिकाणी आहे, सिरिक आयलँड त्या ठिकाणी क्वेशम आयलँड आहे, या ठिकाणी जबरदस्त हल्ले केले। त्यांचं एअर डिफेन्स सिस्टम असेल, त्याचबरोबर रडार सिस्टम असेल आणि सर्वात वॉटर स्टोरेज प्लांट्स त्यांना सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। पुन्हा त्याचा रिस्पॉन्स म्हणून इराणनं सुद्धा अमेरिकेची आखातातली जी महत्वाची मिलिटरी बेसेस आहेत, ज्यामध्ये जॉर्डन आहे, बहरेन आहे, कुवेत आहे, त्यावर सुद्धा हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत। म्हणजेच हल्ले आणि प्रतिहल्ले हे एक दुसऱ्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढतायत। ही एका बाजूला गोष्ट चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला वरकरणी असं दिसतंय की इस्रायल आणि इराण यांनी म्हटलेलं आहे की आम्ही तुमचे एक दुसऱ्यांविरुद्धचे हल्ले जे आहेत ते थांबवलेले आहेत। असं जरी दाखवलं तरी सुद्धा इस्रायल हा आता सुद्धा सदन लेबनन मध्ये जबरदस्त हल्ले करतोय, हिजबुलांच्या स्थळांना जे आहे उद्ध्वस्त त्या ठिकाणी करतोय। तर ही सगळी एकूण परिस्थिती पाहता इराण अमेरिका, इराण इस्रायल यांच्यामधला संघर्ष तर संपलाच नाही, परंतु परिस्थिती स्फोटक बनतीये आणि त्याच्याही पुढे जाऊन आता सुद्धा अमेरिकेनं नेव्हल ब्लॉकेड चालू ठेवलेलं आहे। आता सुद्धा आखातामध्ये अमेरिकेचे सैनिक तैनात त्या ठिकाणी आहेत। वरकरणी अमेरिका जरी म्हणत असलं की सेल्फ डिफेन्ससाठी, स्वसंरक्षणासाठी आम्ही हे असे हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत, पण ज्या प्रकारचे टार्गेट त्यांनी निवडलेले आहेत, मुख्यतः वॉटर स्टोरेज प्लांटला, डिसलायनेशन प्लांटला जर अटॅक करण्यात येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे युद्ध आणखी भयंकर होऊ शकतं। हेच या सगळ्या गोष्टींचं जे आहे एक प्रकारे इंडिकेशन आपल्याला देत आहे। अगदी या सगळ्या परिस्थिती जर आपण पाहिली तर दिवसागणिक ही परिस्थिती चिघळताना दिसतेय। याचे विपरीत परिणाम भारतावर येणाऱ्या काळात होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण एकूणच इंधनाची क्षमता आहे, आर्थिक संकट कोसळेल अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। एकूणच चिघळत असलेली ही परिस्थिती पाहता येणारा काळ भारतासाठी कसा असेल? नक्कीच आणखीन खडतर असा हा सगळा जो आहे येणारा काळ त्या ठिकाणी असणार आहे। सुरुवातीला मागच्या 3 महिन्यांपासून आपण चर्चा करतोय आणि अगदी सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्येच वेळोवेळी आपल्या चॅनलवरून सुद्धा मी ती भीती व्यक्त केली होती की खरा फटका हा आपल्याला 2 ते 3 महिन्यानंतर त्या ठिकाणी बसेल आणि दुर्दैवानं तसंच होताना दिसतंय। पेट्रोल डिझेलच्या किमती, एकूणच महागाई, सप्लाय चेन डिस्टर्ब होणं, हे सगळे जे आहेत विपरीत परिणाम आपल्यावर दिसायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा दिसतील। ज्या प्रकारे हे युद्ध चिघळत चाललेलं आहे, ऑलरेडी आपल्याकडे खरीप हंगाम आहे, खरीप हंगामासाठी आपल्या शेतकऱ्यांना लागणारी खतं त्या ठिकाणी असतील। एकूणच पेट्रोलियम पदार्थाच्या किमती मागच्या काही आठवड्यांमध्ये साधारणतः $90 प्रति बॅरलच्या आसपास जागतिक स्तरावर होत्या। कालच्या आणि परवाच्या या सगळ्या हल्ल्यांच्या माध्यमातून
पुन्हा एकदा या किमती $96 प्रति बॅरलच्या पलीकडे त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपण पाहिलं की एका बाजूला अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित काही महत्वाचे आकडे असू आणि त्याच्या सोबतीला तेलात म्हणजे आगीत तेल ओतण्याचं काम या सगळ्या संघर्षानं केलेलं आहे. एकूणच सगळी परिस्थिती पाहता जगावर विपरीत परिणाम होणार आहे. भारतावर सुद्धा तेलाच्या किमती, महागाई, फर्टिलायझर, फूड याच्याशी संबंधित किमती वाढणं, सप्लाय चेन डिस्टर्ब होणं, हे सगळे विपरीत परिणाम येणाऱ्या काही महिन्यांमध्ये दुर्दैवानं आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि त्यामध्ये सर्वात वाईट गोष्ट अशी की हे सगळं होत असताना सुद्धा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हे सगळे परिणाम आपल्यावर होणार आहे अशी अपेक्षा असताना सुद्धा आता सुद्धा हे युद्ध थांबण्याचं कुठलंही नाव त्या ठिकाणी घेत नाहीये. पण असं जरी असलं तरी मी आशावादी आहे. एका बाजूला जे आहे चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे, कुठेतरी मधला मार्ग निघून काही अंशी हा पॉज असाच सुरू राहील. पूर्णतः हे युद्ध संपणार नाही, पण काही अंशी हा पॉज जर असा सुरू राहिला तर कमीत कमी तेलाच्या किमती काही अंशी नियंत्रित राहतील अशा प्रकारचा आशावाद बाळगायला काही हरकत नाही. अगदी अगदी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.